नमस्कार. इग्नाइट अकॅडमीत आपणा सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रातील मराठी मुलांना रेल्वेमध्ये सब इन्स्पेक्टर होण्याची सुवर्ण संधी आहे. जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया सब इन्स्पेक्टर होण्यासाठी वयोमर्यादा कितीपर्यंत चालते आणि कॅटेगरी वाईज जागा किती आहेत. या ठिकाणी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख जर आपण पाहिली तर ती आहे 14 मे 2024. ठीक आहे. या ठिकाणी बघा सब इन्स्पेक्टरच्या लेवल 6 मध्ये 35,400 पगार आहे अधिक इतर देय. टोटल जागा 452 आहेत. आता महत्वाचा मुद्दा वयोमर्यादा. या ठिकाणी जनरल वयोमर्यादा जी आहे ती आहे 20 ते 25 वर्ष. ठीक आहे. 20 वर्षापासून 25 वर्षापर्यंत. पण आता कोविड-19 मुळे 3 वर्ष वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे. त्यामुळे अर्थात 20 ते 28 वर्ष ही आहे वयोमर्यादा. याच्यामध्ये पण कॅटेगरी वाईज पुन्हा रिलॅक्सेशन आहे. हे झालं ओपनचं. पण SC, ST, OBC, एक्स सर्व्हिसमॅन बाकीचे काही संवर्ग आहेत त्यांना पुन्हा रिलॅक्सेशन आहे. किती आहे ते बघूया आपण. या ठिकाणी बघा, जर तुम्ही SC, ST मध्ये असाल तर 5 वर्ष तुम्हाला एक्स्ट्रा आहे. म्हणजे 28 अधिक 5 म्हणजेच तुम्ही या ठिकाणी 33 वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकता. तुम्ही जर ओबीसी मध्ये असाल तर तुम्हाला 3 वर्षाची सूट आहे. म्हणजेच 28 अधिक 3 म्हणजे 31 वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येईल. तुम्ही जर एक्स सर्व्हिसमॅन असाल तर मग ओपन आणि EWS साठी 3 वर्ष सूट आहे आफ्टर डिडक्शन ऑफ लेंथ ऑफ सर्व्हिस फ्रॉम एज. तुम्ही ओबीसी NCL मध्ये असाल तर 6 इयरची सूट आहे. त्यानंतर SC, ST मध्ये असाल तर 8 वर्षाची सूट आहे. म्हणजे आफ्टर डिडक्शन ऑफ लेंथ ऑफ सर्व्हिस फ्रॉम एज. यानंतर तुम्ही जर फिमेल असाल आणि अर्थात फिमेल कॅन्डिडेट्स हु आर विडो, डायव्हर्स और ज्युडिशियली सेपरेटेड फ्रॉम हजबंड बट नॉट रिमॅरिड. म्हणजे तुम्ही जर विधवा असाल, तुमचा डायव्हर्स झालेला असेल किंवा तुम्ही नवऱ्यापासून विभक्त राहत असाल आणि तुम्ही जर नवीन लग्न म्हणजे दुसरं लग्न केलेलं नसेल तर या ठिकाणी ओपन आणि EWS साठी 2 वर्षाची सूट आहे. ओबीसी NCL महिलांना 5 वर्षाची सूट आहे आणि SC, ST महिलांना 7 वर्षाची या ठिकाणी वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे. ठीक आहे. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई तुम्ही ऑलरेडी असाल तर मग त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरी आणि EWS साठी 5 वर्ष सूट आहे. ओबीसी NCL ला 8 वर्ष आहे आणि SC, ST ला 10 वर्षाची सूट आहे. आता बघूया जागा. बघा, कोविड-19 मुळे वयाची सूट या वर्षी आपल्याला मिळालेली आहे. याचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे. लक्षात घ्या. आता या ठिकाणी पुरुष आणि फिमेल अशा जागा सेपरेट दिलेल्या आहेत. पुरुषांसाठी बघा एकूण जागा 384 आहेत आणि महिलांसाठी एकूण जागा ज्या आहेत त्या 68 आहेत. बघा कशा आहेत. मग या ठिकाणी तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल पुरुष तर 157 जागा आहे. SC ला 57 जागा आहेत. ST ला 28 जागा आहेत. ओबीसी ला 104 जागा आहेत. EWS ला 38 जागा आहेत. अशा एकूण पुरुषांच्या जागा आहेत 384. यानंतर महिलांचा विचार केला तर ओपन कॅटेगरीला 28 जागा आहेत. SC ला 10, ST ला 5, OBC 18 आणि EWS 7 अशा एकूण 68 जागा आहेत. ठीक आहे. आणि ह्या ज्या टोटल जागा आहेत या टोटल जागेच्या 10% जागा ज्या आहेत त्या एक्स सर्व्हिसमॅन यांना असतात. त्या 45 आहेत. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेतून जास्तीत जास्त विद्यार्थी सिलेक्ट व्हावेत, महाराष्ट्रातून जास्तीत जास्त मुलांचं सिलेक्शन व्हावं या अनुषंगानं आपण डिटेल एक्सप्लेन केलेली अशी एक बॅच लॉन्च केलेली आहे. RPF कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर या दोन्ही पदांसाठी ही बॅच चालणार आहे कारण सिलेबस हा सेमच आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, रेकॉर्डेड बॅच आपली ही आहे 1499 रुपयाला. यामध्ये इग्नाइट अकॅडमीचे सर्व तज्ञ शिक्षक आहेत जे तुम्ही वेळोवेळी युट्यूबवरती बघत असतात. विद्यार्थी मित्रांनो, या बॅच मध्ये बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे. सराव टेस्ट उपलब्ध आहेत. PDF स्वरूपात नोट्स उपलब्ध आहेत. रेकॉर्डेड लेक्चर आहे. अनलिमिटेड व्ह्यू किती वेळा बघू शकता आणि फ्री वीकली टेस्ट आहे. यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जॉईन करायची आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, अधिक माहितीसाठी 8888 99 61 16 या नंबरला संपर्क करायचा आहे. आणि अशाच प्रकारे नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायचं आहे.